नमस्कार रसिक श्रोते हो, मी सौ रोहिणी निलेश नीले. सृजन उपक्रमाच्या 237व्या आणि सृजन मुक्तांगणाच्या 12व्या कार्यक्रमात आपल्या साऱ्यांचे राममय स्वागत करते. 10 फेब्रुवारी 2024 रोजी सृजन मुक्तांगणाचा 11वा कार्यक्रम पार पडला होता. हा कार्यक्रम म्हणजे दिवंगत दत्ताजी तन्नीरवार यांच्या दक्षिण पथातील गोंडकालीन चंद्रपूर या पुस्तकाचे घरगुती स्वरूपात झालेले प्रकाशन होते. उर्वरित सारे कार्यक्रम मात्र ऑनलाईन असेच होते. मात्र 25/9/2023 रोजी पार पडलेला सृजन मुक्तांगणाचा कार्यक्रम हा पहिला ऑफलाईन कार्यक्रम होता, ज्याचे निवेदन मीच केले होते. दिवंगत प्राचार्य मदन धनकर यांना या कार्यक्रमात श्रद्धांजली वाहण्यात आली होती. आता या गीत रामायणाच्या महफिलीच्या निमित्ताने मी पुनश्च आपल्यापुढे आली आहे ऑनलाईन म्हणून. आज 21 जून आहे, जागतिक योग दिन, आणि आज वटपौर्णिमा पण आहे. नुकतेच श्रीरामाचं भव्य मंदिर भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध पण झालेलं आहे. मंदिर होण्यापूर्वी शहरात अनेकदा गीत रामायणावर मोठे सांगीतिक कार्यक्रम झाले होते. मात्र मंदिराचे निर्माण झाल्यावर एकही कृतज्ञतादर्शक कार्यक्रम अर्थातच गीत रामायणावर झालेला नाही. छोटे कार्यक्रम झाले असतील तर ही गोष्ट अलहिदा. म्हणून ही उणीव भरून काढण्यासाठी सृजन मुक्तांगणाने पुढाकार घेतलेला आहे आणि 2 महिन्यापूर्वी सृजन चंद्रपूर 12 या ऑफलाईन संगीत मैफिलीतील गायिकांचा पुनश्च भाग 2 मधून ऑनलाईन पद्धतीने गीत रामायणातील भावपूर्ण गीत सादर करण्यासाठी पाचारण केलेले आहे. तर रसिक हो, मुक्तांगण सृजन मुक्तांगण अर्थातच सादर करते शब्द आणि स्वरांचं मैत्र असलेला न भूतो न भविष्यती असा स्वरशब्दांचा महोत्सव, अर्थातच गदिमांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेलं आणि बाबूजींच्या स्वर आणि संगीताचा परिसस्पर्श आणि चांदण ओल लाभलेलं एक चमत्कार म्हणजेच गीत रामायण. या कार्यक्रमात आपल्या स्वरांनी रंगत आणणाऱ्या सृजन चंद्रपूर 12 भाग 1 या कार्यक्रमातील सर्व गायिका यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. आता त्या कोणत्या गायिका आहेत तुम्हाला माहीतच आहे, पण जसं जसं कार्यक्रम पुढे सरकेल तसं तसं त्या गायिकांची तुम्हाला ओळख अर्थातच होणार आहे. तर जास्ती वेळ न घेता चला जाऊया श्रीरामांच्या दुनियेत. जय श्रीराम.